नमस्कार, मी वायर संजना राजपूत यंग रिसर्च ब्रिगेड फाउंडेशन तर्फे आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. आपल्या मुलाखतीच्या माध्यमातून आज आपण ज्यांना भेटणार आहोत ते म्हणजे एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व, आपल्या कामाप्रती प्रामाणिक व सदैव तत्पर असणारे आदरणीय डॉक्टर रमेश दरेकर सर. सर हे मूळचे निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत या गावचे भूमिपुत्र आहेत. तसेच त्यांची 2023 या वर्षी केटीएच महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी नियुक्ती झाली आहे. सरांनी एज्युकेशन ऑफिसर MVP समाज नाशिक या कार्यातही आपला ठसा उमटवलेला आहे. तसेच ते इग्नूमध्ये सेंटर कोऑर्डिनेटर म्हणूनही कार्यरत होते. तर मग भेटूया आजच्या आपल्याशा पाहुण्यांना. क्षेत्र कोणतेही असो, आयुष्यात कष्टाला पर्याय नसतो व कष्ट प्रामाणिक असले की यशालाही पर्याय नसतो. असेच उत्तम व्यक्तिमत्व, शिक्षण क्षेत्रात आपला ठसा उमटवणारे एक उत्तम शिक्षक, उत्तम प्राचार्य, केटीएच महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी कार्यभार सांभाळणारे आजच्या कार्यक्रमाचे आपले प्रमुख पाहुणे आदरणीय डॉक्टर दरेकर सर. नमस्कार. नमस्कार. मी वायर संजना राजपूत यंग रिसर्च ब्रिगेड फाउंडेशन तर्फे तुमचे शब्दसुमनांनी सहर्ष स्वागत करते. थँक्यू, धन्यवाद. सर, मी आपला अधिक वेळ न घेता आपल्या सहमतीने माझ्या प्रश्नांना सुरुवात करू इच्छिते. नक्कीच. सर, सर्वप्रथम आम्हाला तुमच्या बालपणापासून ते आतापर्यंतचा प्रवास जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. बालपणाचा प्रवासाबद्दल जर माझ्या विचाराल तर माझा बालपणाचा प्रवास अत्यंत चांगला होता. मी तसा मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये जन्माला आलो. माझे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये झाले. माध्यमिक शिक्षण आणि महाविद्यालयीन शिक्षण देखील मराठी माध्यमातूनच झाले. मी पोस्ट ग्रॅज्युएशन इंग्रजी माध्यमातून केलं आणि नंतर DHE PhD यासारख्या पदव्या प्राप्त केलेल्या आहेत. बालपणी माझं आनंदात बालपण गेलं आहे. मध्यम वर्गातून बिलॉंग करत सुद्धा तुम्ही एवढं सगळं केलं आणि आज या स्थानी बसलेला आहात. एकदम चांगली गोष्ट आहे. सर, तुमच्या आयुष्यातील तुमचे आधारस्तंभ, प्रेरणास्त्रोत कोण आहे? माणसाच्या आयुष्यामध्ये आधारस्तंभ किंवा प्रेरणास्त्रोताचा जर विचार करायचा असेल तर प्रेरणास्त्रोत हे सातत्याने बदलत असतात. परंतु माझ्या आयुष्यामध्ये आधारस्तंभाबद्दल जर बोलाल किंवा विचाराल तर माझे आईवडील हे माझे आधारस्तंभ आहेत. माझे आईवडील हे अल्पशिक्षित होते, परंतु त्यांचे संस्कार आणि त्यांनी दिलेली शिकवण ही अतिशय महत्त्वाची. त्यानंतर ज्यावेळेला मी सेवेमध्ये रुजू झालो त्यावेळेला या संस्थेचे आद्य संस्थापक यांची प्रेरणा मला मिळालेली. त्यामध्ये नंतरच्या काळामध्ये मी ज्यावेळेला शैक्षणिक संस्थेमध्ये रुजू झालो त्यावेळेला कर्मवीर ॲडव्होकेट बाबुरावजी ठाकरे साहेब असतील, कर्मवीर डॉक्टर वसंतरावजी पवार साहेब असतील, यांच्यापासून मी खरी प्रेरणा घेतली. त्याचबरोबर संस्थेच्या आद्य संस्थापकांचे चरित्र मी माझ्या शैक्षणिक जीवनामध्ये वाचलेले होते आणि त्यामुळे त्यांच्यापासून मला सातत्याने प्रेरणा मिळते आणि माझ्या या प्रवासामध्ये त्यांचं असणारं स्थान हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्या स्थानामुळे किंवा त्यांच्या प्रेरणेमुळे मी आज इथपर्यंत पोहोचू शकलो असं मला वाटतं. सर, आपण नाशिकमधील एका सर्वोत्तम महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी कार्यरत आहात. तर विद्यार्थ्यांसंदर्भातील कोणकोणती उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आपण हा कार्यभार सांभाळला आहे? या महाविद्यालयाशी तसा माझा संबंध 2000 सालापासून आला आहे. 2000मध्ये या महाविद्यालयामध्ये मी ग्रामीण भागातील महाविद्यालयातून बदलून आलो आणि जवळजवळ 2019पर्यंत सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक अशा पदांवर मी या ठिकाणी सेवा केली आणि 2019मध्ये मग मी प्राचार्य झालो. या महाविद्यालयामध्ये काम करत असताना त्या काळात आणि आता प्राचार्य म्हणून काम करत असतानासुद्धा विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा घडेल यासाठी माझा जास्त प्रयत्न असतो. त्यामध्ये कोणतंही महाविद्यालय म्हटल्यानंतर ते औपचारिक शिक्षण देणारं केंद्र असतं, परंतु केवळ औपचारिक शिक्षण देऊन विद्यार्थ्यांचा विकास होत नसतो, तर विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळ्या गोष्टींबाबत जाणीव निर्माण करणं गरजेचं असतं. मग त्यामध्ये सामाजिक जाणीव असेल, त्यांच्यामध्ये नैतिकता जागृत करायची असेल, त्यांना मूल्य शिक्षण द्यायचं असेल तर यासाठी विद्यार्थ्यांना वेगवेगळे कार्यक्रम घेणं गरजेचं असतं आणि तशा प्रकारचे कार्यक्रम घेऊन मी माझ्या महाविद्यालयातला विद्यार्थी चांगला माणूस कसा घडेल यासाठी सातत्याने प्रयत्न करत असतो. कारण शिक्षण मिळाल्यानंतर शिक्षणामधून माणूस सुशिक्षित होतो, परंतु तो चांगला माणूस होईलच असं नसतं आणि म्हणून माझा कल नेहमी चांगला माणूस घडवण्याकडे असतो आणि त्या दृष्टिकोनातून मी नेहमी विद्यार्थी केंद्रित वेगवेगळे उपक्रम महाविद्यालयामध्ये राबवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि मला सांगायला आनंद होतो की मी जे काही उपक्रम महाविद्यालयामध्ये राबवतो त्या राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांना विद्यार्थ्यांचा सहभाग हा सुद्धा अत्यंत चांगला असतो.
आज बऱ्याच वेळेला म्हटलं जातं की आजची पिढी ही डिसिप्लिन नाही किंवा शिस्त नाही, पण मला तसं वाटत नाही. आजची पिढीसुद्धा खूप शिस्तप्रिय आहे. त्यांना फक्त तसं शिकवलं पाहिजे, तसं घडवलं पाहिजे, त्यांना तशी जाणीव निर्माण केली पाहिजे. आणि मला असं सांगावंसं वाटतं की मी ही जाणीव निर्माण करण्यामध्ये निश्चितच यशस्वी होतो आहे आणि त्याचा परिणाम माझ्या महाविद्यालयातील विद्यार्थी हे चांगला माणूस घडतायत असं मला वाटतं. नक्कीच सर, तुमच्यासारखे प्राचार्य भेटणं आमच्यासाठी खूप सौभाग्याची बाब आहे. आचार्य म्हणजे आचरणात आणावा असा जो, परंतु आजच्या डिजिटल व व्हर्च्युअल युगामध्ये शिक्षक व विद्यार्थी यांच्या एकमेकांच्या संबंधाबद्दल तुमचे काय मत आहे? खूप चांगला प्रश्न विचारला आहे. आचार्य म्हणजे आचरणात आणावा असा, परंतु आज दोन्ही बाजूने विचार करणं गरजेचं आहे की आचार्य म्हणजे आचरणात आणावा असं ज्यावेळेस म्हटलं जातं त्यावेळेस पूर्वीच्या काळातल्या शिक्षकांचा आधार घेतला जातो किंवा दाखला दिला जातो की पूर्वी शिक्षक असे होते, परंतु दुसऱ्या बाजूला पूर्वी विद्यार्थी कसे होते याचा विचार मात्र केला जात नाही. आणि मला असं वाटतं की आचरणात आणावा असा जर विचार करायचा असेल तर पूर्वीच्या काळच्या शिक्षकांची ज्यावेळेस तुलना केली जाते त्यावेळेला शिक्षक जसे होते तसेच शिक्षक आज पण आहेत, परंतु विद्यार्थ्यांनीसुद्धा या ठिकाणी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे की आपण तसे विद्यार्थी आहोत का. मला या ठिकाणी सांगायला आनंद वाटतो की पूर्वी एक 1840-1850 या काळामध्ये मी एक ब्रिटिश पार्लिमेंटमधला लेख वाचलेला होता. त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की भारतामध्ये एकही गुन्हेगार किंवा एकही भिकारी दिसला नाही. आता एकही गुन्हेगार एकही भिकारी दिसला नाही का, तर त्याचं स्पष्टीकरण त्या ठिकाणी दिलेलं होतं की त्या ठिकाणची जी काही शिक्षण पद्धती आहे ती शिक्षण पद्धती त्याला जबाबदार आहे आणि शिक्षण पद्धती नैतिक माणसं तिथं घडवते असं त्या ठिकाणी म्हटलेलं होतं. म्हणजे आज तशा प्रकारची नैतिक माणसं जर घडवायची असेल तर आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये त्या घटकांचा अवलंब होणं गरजेचं आहे. आणि विद्यार्थ्यांमध्ये देखील आज मला सांगायला या ठिकाणी थोडासा खेद वाटतो की आजच्या विद्यार्थ्याला बऱ्याच वेळेला त्यांना शिकवत असलेल्या शिक्षकांची नावं माहीत नसतात किंवा शिक्षकालासुद्धा विद्यार्थ्यांची नावं माहीत नसतात. हा जो काही प्रकार आहे हा प्रकार थोडासा विद्यार्थी घडवण्यामध्ये आडसर ठरत असतो आणि त्यामुळे आचरणात आणावं त्याला आचार्य असं ज्यावेळेस म्हटलं जातं त्यावेळेस हा थोडासा बदल यामध्ये घडणं गरजेचं आहे असं मला वाटतं. ज्यावेळेला हा बदल घडेल त्यावेळेला तो बदल निश्चितच भूषणावं असेल असं मला वाटतं. विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील वाढत्या तंत्रज्ञानाचा जसे की सोशल मीडियाचा प्रभाव लक्षात घेता एक शिक्षक म्हणून या संदर्भात आपली भूमिका कोणती व विद्यार्थ्यांना याबद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता? चांगलं आहे. सोशल मीडियाबद्दल बऱ्याच वेळेला टीका केली जाते किंवा वेगळ्या अँगलने बघितलं जातं, परंतु मला असं म्हणायचं आहे की आजच्या पिढीला उपलब्ध असणारा सोशल मीडिया हे खूप मोठं वरदान आहे, परंतु त्या सोशल मीडियाचा वापर विद्यार्थी कसा करतो याला फार महत्त्व आहे. जर त्या सोशल मीडियाचा वापर चांगल्या पद्धतीने केला जात असेल, सकारात्मकतेने केला जात असेल तर निश्चितच त्याचा फायदा विद्यार्थ्याला होऊ शकतो. त्याचं उदाहरण जर द्यायचं असेल तर पूर्वीच्या काळामध्ये एखाद्या विद्यार्थ्याला जर एखादा रेफरन्स पाहायचा असेल, काही माहिती जर मिळवायची असेल तर खूप वाचन करावं लागायचं, अनेक संदर्भ ग्रंथ पाहावे लागायचे. परंतु आजच्या विद्यार्थ्याला मात्र एका क्लिकवर त्याने तो शब्द टाकल्यानंतर किंवा तो घटक टाकल्यानंतर त्याची पाहिजे तेवढी माहिती त्याला उपलब्ध होते. म्हणून या सोशल मीडियाचा वापर विद्यार्थी कसा करतो याला फार महत्त्व आहे. परंतु बऱ्याच वेळेला आपण असं पाहतो की विद्यार्थी सोशल मीडियाचा वापर करत असताना ज्या कारणासाठी तो वापर केला पाहिजे त्या कारणासाठी करत नाहीत आणि त्याचा परिणाम सोशल मीडियावरती टीका केली जाते. परंतु सोशल मीडियाचा वापर विद्यार्थ्यांनी आपल्या हितासाठी करावा, सकारात्मकतेने करावा, काहीतरी ज्ञान मिळवण्यासाठी करावा. जर हे उद्दिष्ट विद्यार्थ्यांनी ठेवले तर निश्चितच या सोशल मीडियाचा फायदा विद्यार्थ्यांना करून घेता येऊ शकेल किंवा त्याचा फायदा निश्चित विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मिळेल असं मला वाटतं. आम्ही नक्की लक्षात ठेवू. विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण आणि सामाजिक जबाबदारीची भावना अधिक चांगल्या प्रकारे वृद्धिंगत करण्यासाठी महाविद्यालय कोणकोणत्या योजना राबवते? खूप चांगला प्रश्न विचारला आहे. महाविद्यालय ज्या योजना राबवतं त्या योजनेमधून विद्यार्थ्याचा नेतृत्व गुणाचा विकास असेल, विद्यार्थ्याचं संभाषण कौशल्य असेल किंवा विद्यार्थ्यांमध्ये जिद्द निर्माण करायची असेल, विद्यार्थ्यांना प्रेरणा द्यायची असेल तर असे वेगवेगळे उपक्रम या महाविद्यालयामध्ये सातत्याने राबवले जातात. मागच्या वर्षाचा जर आपल्याला विचार करायचा असेल तर मला सांगायला आनंद वाटतो की मागच्या वर्षामध्ये मध्यंतरी कोविडसारख्या पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये विद्यार्थी आणि शिक्षक यांचा संबंध बराचसा दुरापास्त झालेला होता. विद्यार्थी महाविद्यालयात येत नव्हते, महाविद्यालयाला विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचता येत नव्हतं
किंवा विद्यार्थ्यांचा जो काही विकास करायचा आहे त्या विकास करण्यामध्ये बऱ्याचशा अडचणी त्या ठिकाणी निर्माण झालेल्या होत्या. परंतु नंतरच्या ह्या बदललेल्या कालखंडामध्ये हा सगळा मॅथचा बॅकलॉग भरून काढण्याच्या दृष्टिकोनातून महाविद्यालयाने गेल्या एक वर्षापासून खूप मोठ्या प्रमाणावरती प्रयत्न केलेले आहेत. आणि त्याचा परिणाम म्हणून महाविद्यालयामध्ये इतके उपक्रम राबवले गेलेले आहेत की ज्या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण असतील, संभाषण कौशल्य असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे स्किल डेव्हलप करणं असेल, अशा प्रकारचे कार्यक्रम आपण घेतलेले आहेत आणि त्याचा विद्यार्थ्यांना निश्चितच फायदा झालेला आहे. त्यामध्ये सांगण्यासारखे जर कार्यक्रमाचा विचार करायचा असेल तर विद्यार्थी विकास मंडळाच्या अंतर्गत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने जवळजवळ 10 उपक्रम या वर्षामध्ये महाविद्यालयाने राबवलेले आहेत. मग त्यामध्ये मोडीलिपीचं प्रशिक्षण असेल, निर्भय कन्या अभियान असेल किंवा अभिनयाची कार्यशाळा असेल, असे उपक्रम राबवले आणि त्या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा हा विकास घडवून आणण्याचा प्रयत्न महाविद्यालयाने केलेला आहे. त्यानंतर युवा स्पंदनसारखा उपक्रम महाविद्यालयाने राबवलेला आहे की ज्या युवा स्पंदनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कलागुण विकसित करण्याचा प्रयत्न या ठिकाणी महाविद्यालयाने केलेला आहे. आणि मला सांगायला आनंद वाटतो की या महाविद्यालयाच्या नाट्यशास्त्र विभागाचे जे काही विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनी लोकसत्तेची जी काही एकांकिका होती त्या एकांकिका स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला होता. त्यामध्ये विभागीय पातळीवरती प्रथम पारितोषिक आणि राज्य पातळीवरती तृतीय पारितोषिक या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना प्राप्त झालेलं आहे. म्हणजे निश्चितच हे नाट्यशास्त्राचे विद्यार्थी भविष्यकाळात वेगवेगळ्या TV सिरियल्स असतील, वेगवेगळे प्रोग्राम्स असतील, त्यामध्ये सहभागी होऊ शकतील. त्याचबरोबर विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून देखील महाविद्यालय सातत्याने प्रयत्नशील असतं. त्यामध्ये मला सांगायला आनंद वाटतो की आपलं राष्ट्रीय सेवा योजनेचं जे काही एकक आहे त्या माध्यमातून केंद्र सरकारच्या ज्या काही वेगवेगळ्या योजना आहेत त्यामध्ये महाविद्यालयाने सहभाग नोंदवलेला आहे. त्यामध्ये मेरी माटी मेरा देश हा जो काही केंद्र सरकारचा उपक्रम होता त्यामध्ये 700 स्वयंसेवक आणि 100 कार्यक्रम अधिकारी यांची एक जिल्हास्तरीय कार्यशाळा आपल्या महाविद्यालयामध्ये घेतलेली होती की ज्या कार्यशाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नेतृत्व विकासाचे गुण त्या ठिकाणी प्राप्त करता आलेले आहेत. त्याचबरोबर सेल्फी अपलोड करण्याचं जे काही उद्दिष्ट केंद्र सरकारने ठेवलेलं होतं त्यामध्ये आपल्या महाविद्यालयातल्या 7000 सेल्फी विद्यार्थ्यांनी अपलोड केलेले आहेत की ज्याचा परिणाम महाराष्ट्र राज्याचा पुरस्कार आपल्या महाविद्यालयाला प्राप्त झालेला आहे. महाविद्यालय जे काही वेगवेगळे उपक्रम राबवतं आहे त्या उपक्रमाच्या माध्यमातून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने या वर्षाचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कार्यकक्षेतलं सर्वोत्तम महाविद्यालयाचा जो काही पुरस्कार आहे तो आपल्या महाविद्यालयाला दिलेला आहे. म्हणजे ह्या पुरस्कारांचा आणि या सगळ्या घटकांचा जर विचार केला तर विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण असतील, वेगवेगळे कौशल्य असतील, ते विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून महाविद्यालय हे सातत्याने प्रयत्न करते. आणि मला अजून सांगायला आनंद वाटतो की कालच 2 दिवसापूर्वी आयसर आणि MSFDA यांच्या संयुक्त विद्यमाने आपण एक कार्यशाळा घेतलेली होती की ज्या कार्यशाळेमध्ये आपल्या महाविद्यालयातले 120 विद्यार्थी आणि 20 प्राध्यापक सहभागी झालेले होते. त्या कार्यशाळेच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्यांना हँड ऑन ट्रेनिंग या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. आणि संशोधनाचं जे काही उद्दिष्ट असतं किंवा संशोधनासाठी जी काही पार्श्वभूमी असते ती पार्श्वभूमी या कार्यशाळेमधून तयार केलेली. म्हणजे अशा उपक्रमाच्या माध्यमातून आपलं महाविद्यालय नेहमीच अग्रेसर असतं किंवा मी आणि माझे सर्व सहकारी त्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असतो. सर, विद्यमान शैक्षणिक धोरण आणि नवीन शैक्षणिक धोरण याकडे आपण कसे बघता व याचा विद्यार्थ्यांना कसा फायदा होईल? कोणतंही शैक्षणिक धोरण ज्यावेळेस राबवलं जातं त्यावेळेला त्या शैक्षणिक धोरणाची उद्दिष्ट त्या काळाशी काल सुसंगत असतात. काळ जसा बदलत जातो त्या बदलत्या काळानुसार शिक्षणाच्या धोरणामध्ये देखील बदल आवश्यक ठरतात. आणि त्यामुळे राष्ट्रीय एज्युकेशन पॉलिसी 2020 हे जे काही धोरण नव्याने आलेलं आहे ते धोरण बदललेला जो काही काळ आहे त्या बदललेल्या काळामध्ये विद्यार्थ्यांना कोऑप करणं हा या धोरणाचा उद्देश आहे. आज जी काही शिक्षण पद्धती आहे त्या शिक्षण पद्धतीमध्ये जे काही शिक्षण दिलं जात आहे त्या शिक्षणामध्ये विद्यार्थ्याच्या आवडीला फारसा वाव नाहीये. आणि त्याचा परिणाम काय होतं की जो काही अभ्यासक्रम दिलेला असेल तो विद्यार्थ्याला स्वीकारावा लागतो, तो अभ्यासक्रम शिकावा लागतो आणि त्याचा परिणाम विद्यार्थ्याला ज्या गोष्टीमध्ये आवड असेल ते त्याला शिकणं शक्य होत नाही. परंतु या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये जे काही बदल केलेले आहेत ते बदल निश्चितच स्वागतार्ह असे आहेत. त्यामध्ये विद्यार्थ्यांना त्याची जी काही आवड असेल त्या आवडीनुसार शिकण्याची संधी दिलेली. त्यानंतर क्रेडिट बँक ही संकल्पना आलेली आहे. म्हणजे एखादा विद्यार्थी शिक्षण घेत असताना काही काळ जर त्याला थांबावं लागत असेल तर त्याचे तेवढे क्रेडिट त्याच्या बँकेमध्ये जमा असणार आहेत. नंतरच्या काही कालावधीनंतर तो पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहामध्ये येऊ शकणार आहे. म्हणजे त्याला
संधी या ठिकाणी प्राप्त होणार आहे. त्याचबरोबर डिसिप्लिनरी अप्रोच या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये त्याचा परिणाम एखादा विद्यार्थी ज्या विषयामध्ये त्याला रस असेल त्या विषयातलं शिक्षण कोणत्याही अभ्यासक्रमामध्ये त्यांनी प्रवेश घेतला तरी तो करू शकणार आहे. त्यानंतर एखाद्या विद्यार्थ्याला जर समजा मध्ये शिक्षण सोडावं लागत असेल तर सध्याच्या शिक्षण पद्धतीमध्ये त्याने जे काही शिक्षण तिथपर्यंत घेतलेलं असेल त्याचा काही फायदा त्याला होत नसतो. परंतु या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये एखादा विद्यार्थी जर पहिल्या वर्षानंतर शिक्षण सोडत असेल तर त्याला डिप्लोमा मिळणार आहे, नंतर दुसऱ्या वर्षानंतर सोडत असेल तर ऍडव्हान्स डिप्लोमा मिळणार आहे, तिसऱ्या वर्षानंतर डिग्री मिळणार आहे. म्हणजे या ठिकाणी विद्यार्थ्याला कोणत्याही स्तरावर थांबण्याची संधी या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये प्राप्त होणार आहे. म्हणून या नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करत असताना आपल्या सध्याच्या शैक्षणिक धोरणामध्ये जे काही ड्रॉबॅक्स आहेत ते ड्रॉबॅक्स कमी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे. आणि हे नवीन शैक्षणिक धोरण राबवण्यासाठी देखील आपलं महाविद्यालय या ठिकाणी सुसज्ज आहे. कारण आपल्या महाविद्यालयामध्ये वेगवेगळे कोर्सेस शिकवले जातात. मल्टीडिसिप्लिनरी अप्रोच जर विद्यार्थ्यांना द्यायचं असेल तर आपण आपल्याच महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना या वेगवेगळ्या विषयामध्ये शिकण्याची संधी उपलब्ध करून देणार आहोत. त्यामुळे हे नवीन शैक्षणिक धोरण राबवण्यासाठी आपलं महाविद्यालय पूर्णपणे सक्षम आहे असं मी या ठिकाणी अभिमानाने सांगू शकतो. आम्हाला तर त्याचा लाभ नाही होणार, पण नक्कीच आमचे मित्र मैत्रिणी नवीन शैक्षणिक धोरण राबवण्यासंदर्भात आपल्या महाविद्यालयाने उचललेली पावले कोणती व या संदर्भात आपली पुढील धोरणे काय राबवणार? मी आता त्या प्रश्नाचं उत्तर या ओघामध्ये सांगितलेलंच आहे की नवीन शैक्षणिक धोरण राबवण्याच्या संदर्भात आपल्या महाविद्यालयामध्ये ऑलरेडी वेगवेगळे जे काही पीजीचे 27 कोर्सेस चालतात त्या 27 पीजीच्या कोर्सेससाठी याच वर्षी नवीन शैक्षणिक धोरण आपण राबवायला सुरुवात केलेली आणि 24-25 मध्ये आपण अंडर ग्रॅज्युएटसाठी हे नवीन शैक्षणिक धोरण राबवणार आहोत. त्या दृष्टिकोनातून जे काही प्रयत्न आपल्याला करायचे किंवा महाविद्यालय पातळीवरती ज्या काही अपेक्षा आहेत त्यांचा जर विचार करायचा असेल तर आपलं महाविद्यालय मी आताच सांगितलं की मल्टीडिसिप्लिनरी असल्यामुळे अनेक विषय आपल्या महाविद्यालयामध्ये शिकवले जातात. जवळजवळ 32 विषय पदवी स्तरावर शिकवले जातात, 27 विषय पदव्युत्तर स्तरावर शिकवले जातात. त्याचबरोबर 5 विषयामधले आपले NSQFच्या अंडर स्किल बेस्ड कोर्सेस आपण चालू केलेले आहेत. त्याचा परिणाम हे नवीन शैक्षणिक धोरण राबवण्यासाठी आपल्याकडे ही सगळी यंत्रणा उपलब्ध आहे. त्या यंत्रणेचा वापर फक्त आपल्याला त्या फ्रेमवर्क मध्ये या ठिकाणी करायचा आहे आणि निश्चितच त्या फ्रेमवर्क मध्ये उपयोग करण्यासाठी आपल्याकडे संपूर्ण यंत्रणा ही सज्ज आहे. अलीकडच्या काळात विद्यार्थ्यांच्या मनावर वाढणारा ताणतणाव लक्षात घेता विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य यावर तुमचे मत काय किंवा तुम्ही विद्यार्थ्यांना काय संदेश देऊ इच्छिता? विद्यार्थ्यांच्या मनावर जो काही ताणतणाव निर्माण होतो असं तुम्ही म्हटलाच, तो ताणतणाव निर्माण होण्याची अनेक कारणं आहेत. त्यामध्ये सर्वात महत्वाचं सामाजिक कारण जर आपल्याला विचारात द्यायचं असेल तर पूर्वीच्या काळामध्ये एकत्र कुटुंब पद्धती अस्तित्वात होती. घरामध्ये आई वडील काका काकू मावशी मावसा भाऊ बहीण असे मोठं कुटुंब असायचं. अनेक जण त्या ठिकाणी घरामध्ये असायचे आणि त्यातून एकमेकांमध्ये चांगल्या प्रकारचा संवाद होता की जेणेकरून त्यांच्यामध्ये संवाद असल्यामुळे जर काही एखाद्याला अडचण येत असेल तर ती अडचण तो विद्यार्थी किंवा तो मुलगा मोकळेपणाने घरामध्ये बोलू शकत होता. त्याची अडचण घरामध्ये सोडवली जात होती. पण दुर्दैवाने आज कुटुंब पद्धतीमध्ये जो काही बदल घडलेला आहे त्या घडलेल्या बदलामध्ये आई वडील आणि मुलगा एवढ्या पुरतं कुटुंब हे सीमित झालेलं आहे. त्याचबरोबर माता पिता दोघेही जर नोकरी करत असतील तर अशा परिस्थितीमध्ये कुटुंबामध्ये जो संवाद असायला पाहिजे तो संवाद त्या ठिकाणी राहत नाही आणि तो संवाद नसल्यामुळे मुलांमध्ये ताणतणाव हा सातत्याने वाढतोय. त्याचबरोबर ताणतणाव वाढण्याचं दुसरं कारण जे आहे ते म्हणजे बाह्य घटकांशी विद्यार्थ्याकडून केली जाणारी स्पर्धा, त्यामधून ताणतणाव हे मोठ्या प्रमाणात वाढतात. आपण बऱ्याच वेळेला बातम्या पाहतो की अनेक मुलं परीक्षेच्या भीतीने आत्महत्या करतात, परीक्षेमध्ये मार्क कमी पडल्यावर आत्महत्या करतात. पण मला या ठिकाणी सांगावं वाटतं की परीक्षेमध्ये मिळणारे मार्क हा काही यशाचा मार्ग नसतो किंवा तेच म्हणजे काही यश नसतं. तर परीक्षेमध्ये मार्क कमी मिळाले किंवा परीक्षेमध्ये नापास झालो म्हणजे मी जीवनामध्ये अयशस्वी झालो असं म्हणता येत नसतं किंवा असं म्हणता येत नाही. म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये ही जाणीव निर्माण करण्याची गरज आहे की जेणेकरून विद्यार्थ्यांनी त्याच्या जीवनाच्या यशाचा संबंध हा शिक्षणाशी लावता कामा नये. जर विद्यार्थ्यांमध्ये हा अवेअरनेस निर्माण झाला तर आपोआपच त्यांच्यामध्ये असणारा ताणतणाव हा कमी होऊ शकेल. त्याचबरोबर पालकांनी देखील विद्यार्थ्यांशी संवाद साधणं फार गरजेचं आहे.
आज दुर्दैवाने पालक आणि विद्यार्थी यांच्यामधला संवाद हा कमी होत चाललाय. बऱ्याचशा पालकांना असं वाटतं की मी माझ्या मुलाला त्याची आर्थिक गरज भागवली म्हणजे मी त्यामध्ये यशस्वी झालो असं बरेच पालक समजतात. परंतु मुलांना आर्थिक गरजेपेक्षा त्यांची भावनिक गरज काय आहे ही ओळखणं महत्वाचं असतं. आणि जर मुलांची भावनिक गरज ओळखून त्या भावनिक गरजेची पूर्तता करण्यामध्ये जर पालक यशस्वी झाले तर आपोआपच मुलांमधला ताणतणाव हा कमी होऊ शकेल. म्हणून मी या ठिकाणी मुलांना असं सांगू इच्छितो की तुम्हाला जर स्पर्धा करायची असेल तर ती स्पर्धा स्वतःशी करा, स्पर्धा दुसऱ्याशी करू नका. तुम्ही ज्या वेळेला स्पर्धा स्वतःशी करायला शिकाल किंवा स्पर्धा स्वतःशी करण्याचा प्रयत्न कराल त्यावेळेला आपोआपच तुमच्यामधला ताणतणाव हा कमी होत जाईल. म्हणून ताणतणाव कमी होण्यासाठी त्या मुलांमध्ये स्वतःशी स्पर्धा करण्याची सवय लागली पाहिजे आणि ती सवय वाढीस लागण्याच्या दृष्टिकोनातून मी महाविद्यालयातून ज्या वेळेला विद्यार्थ्यांशी बोलण्याचा प्रसंग येतो त्या त्यावेळेला अशा प्रकारची माहिती देऊन मुलांचं उद्बोधन करण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतो. विद्यार्थ्यांसाठी नाविन्यपूर्ण आणि गतिशील शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी महाविद्यालय कोणकोणते उपक्रम राबवित आहे? महाविद्यालयामध्ये गतिशील शिक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून आतापर्यंत आपण जी काही चर्चा केलेली आहे त्या चर्चेमध्ये मी बऱ्याचशा उपक्रमांचा उल्लेख केलेला आहे की जे उपक्रम महाविद्यालय राबवत असतं ते उपक्रम राबवत असताना महाविद्यालयाचा विचार नेहमी भविष्य काळाची गरज काय. आता मग मी एक उपक्रम तुम्हाला जो सांगितलाय की त्यामध्ये महाविद्यालयाने आयसर आणि MSCFDAच्या माध्यमातून एक 4 दिवसापूर्वीच 3 दिवसाची कार्यशाळा घेतली. आता या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये सर्वात महत्वाचा जो काही उद्देश आहे किंवा सर्वात महत्वाचं जे काही धोरण ठरवलं गेलेलं आहे त्यामध्ये संशोधनाला मोठ्या प्रमाणावरती प्राधान्य दिलेलं आहे. आणि विद्यार्थ्यांमध्ये जर संशोधन वृत्ती वाढीस लावायची असेल तर त्यासाठी त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन होणं गरजेचं असतं. आणि म्हणून संशोधनामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन होण्याच्या दृष्टिकोनातून वेगवेगळे प्रकल्प महाविद्यालयातून राबवले जात आहेत. त्यामध्ये मला सांगायला आनंद वाटतो की महाविद्यालयातले अनेक विद्यार्थी पुणे विद्यापीठाच्या आविष्कार स्पर्धेमध्ये सहभागी होतात. आमचे वेगवेगळे माझे सहकारी प्राध्यापक त्यांना मार्गदर्शन करतात आणि त्या मार्गदर्शनामधून अनेक विद्यार्थी त्यांचे रिसर्च प्रोजेक्ट आविष्कारमध्ये सादर करतात. मला सांगायला आनंद वाटतो की यावर्षी जवळजवळ महाविद्यालयाचे 3 प्रोजेक्ट ते राज्य स्तरावरती गेलेले आहेत. ही देखील महाविद्यालयाच्या दृष्टिकोनातून रिसर्च मध्ये केलेली मोठी गुंतवणूक आहे असं मला वाटतं. त्याचबरोबर या महाविद्यालयामध्ये वेगवेगळ्या 12 विषयामध्ये रिसर्च सेंटर चालू आहेत. त्या रिसर्च सेंटरमध्ये जवळजवळ 400 विद्यार्थी PhD साठी रजिस्टर झालेले आहेत. आणि अशा प्रकारे संशोधनाचं जे काही कार्य आहे ते कार्य देखील आपल्या महाविद्यालयामध्ये मोठ्या प्रमाणावरती चालू आहे. म्हणून विद्यार्थ्यांमध्ये अनालिटिकल ॲबिलिटी डेव्हलप करणं, संशोधनाची वृत्ती डेव्हलप करणं यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम महाविद्यालय सातत्याने राबवत असते आणि त्या उपक्रमाच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण शिक्षण देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो. महाविद्यालय स्किल बेस्ड जे काही कोर्स राबवते त्यामध्ये देखील मला सांगायला आनंद वाटतो की प्रिंटिंग टेक्नॉलॉजी हा जो काही कोर्स आपल्या महाविद्यालयामध्ये चालवला जातो या प्रिंटिंग टेक्नॉलॉजी कोर्सचे 100% प्लेसमेंट दरवर्षी आपल्या महाविद्यालयामधून होतात. अशा प्रकारचे नाविन्यपूर्ण उपक्रम आपण सातत्याने राबवत आहोत. सर, आवडीनिवडींचा आपल्या जीवनावर बराचसा प्रभाव असतो. काही विचार आपले त्याच्यावर निर्धारित असतात. तर तुमच्या आवडीनिवडी आणि छंद कोणते आहेत? माझ्या आवडीनिवडी आणि छंदाचा जर विचार केला तर माझी सर्वात महत्वाची आवड म्हणजे सतत काम करत राहणं. मी जेवढा वेळ मला मिळेल तेवढा वेळ कामात कसा व्यस्त करता येईल याचा प्रयत्न करतो. आणि छंद जर विचारात घेत असेल तर मला पुस्तक वाचण्याचा छंद आहे. कारण पुस्तकं वाचण्याचा छंद या दृष्टिकोनातून म्हणतो की जेवढं आपण जास्त वाचन करतो त्या वाचनामधून वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरणं आपल्याला देता येतात, वेगवेगळ्या प्रकारचे विचार आपल्याला समजतात आणि त्याचा परिणाम त्या विचारांमधून आपल्याला आपली प्रगल्भता वाढवता येते. परिणामतः आपली जर प्रगल्भता वाढत असेल तर आपण समोरच्याला देखील काही माहिती सांगू शकतो आणि त्याचा निश्चितच फायदा या ठिकाणी समाजाला, विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावरती होत असतो. म्हणजे आवडीनिवडी आणि याच्या संदर्भात माझं कामात राहणं ही माझी आवड आणि पुस्तकांचं वाचन करणं हा माझा छंद. मी वेगवेगळे अनेक पुस्तकं वाचलेली, वेगवेगळ्या विषयांची पुस्तकं वाचलेली आणि त्या पुस्तकांमधून सर्वात महत्वाचा जो काही गुण विकसित होतो तो म्हणजे माणसामध्ये सकारात्मकता निर्माण होते. आणि तुमच्यामध्ये जर सकारात्मकता निर्माण होत असेल तर तुमची प्रत्येक प्रश्नाकडे पाहत असताना तो प्रश्न नसून संधी असं पाहण्याची क्षमता वाढते. आणि ज्यावेळेला तुम्ही प्रत्येक प्रश्नाकडे प्रश्न न पाहता संधी म्हणून ज्यावेळेला पाहता त्यावेळेला त्याची उत्तर आपोआप सापडतात. तुमच्या आयुष्यातील शिक्षकाची भूमिका व त्याचा एखादा असा अनुभव किंवा शिकवण जी तुम्हाला आज सांगावीशी वाटते?
शिक्षकांचा अनुभव किंवा एखाद्या शिक्षकांची आठवण हे जर सांगायचं असेल तर मी मला सुरुवातीलाच असा उल्लेख केला की काही काळापूर्वी असणारी शिक्षण पद्धती, त्या शिक्षण पद्धतीमध्ये शिक्षकांचं असणारं स्थान, शिक्षकांचं असणारं वर्तन, विद्यार्थ्यांचं असणारं वर्तन आणि आजच्या काळामध्ये विद्यार्थ्यांचं असणारं वर्तन यामध्ये थोडा फरक पडलेला आहे. आमच्या काळामध्ये शिक्षकाचं स्थान जर विचारात घ्यायचं असेल किंवा शिक्षण व्यवस्थेचा जर विचार करायचा असेल तर महाविद्यालयामध्ये शिकत असताना कोणत्याही प्रकारचे क्लासेस त्यावेळेला उपलब्ध नव्हते. महाविद्यालयामध्ये शिकवणारे शिक्षक आणि महाविद्यालयामध्ये शिकणारे विद्यार्थी यांचं जे काही नातं होतं ते नातं अत्यंत जिव्हाळ्याचं असायचं. म्हणजे प्रत्येक विद्यार्थी शिक्षकाला माहित असायचा, प्रत्येक शिक्षक विद्यार्थ्याला माहित असायचा आणि त्यामुळे त्या विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये जी काही देवाणघेवाण व्हायची ती अतिशय महत्वाची असायची. माझ्या स्वतःच्या बाबतीत जर विचार करायचा असेल तर मी मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्याच पिंपळगाव बसवंत महाविद्यालयाचा पदवीधर आणि द्विपदवीधर आहे. त्या काळामध्ये आम्हाला लाभलेले जे काही शिक्षक होते त्या शिक्षकांशी आमची फेस टू फेस इंटरॅक्शन असायची आणि त्यामुळे शिक्षकांना देखील विद्यार्थ्याबद्दल पूर्ण माहिती असायची. त्या माहितीमधून वेगवेगळ्या प्रकारचं मार्गदर्शन शिक्षक सातत्याने करायचे. मला जे काही शिक्षक लाभलेले होते त्यामध्ये मी प्रामुख्याने डॉक्टर एम ए ओक म्हणून माझे गाईड पण होते आणि गुरु होते. त्यांनी मला खूप चांगल्या प्रकारे सातत्याने मार्गदर्शन केलं की भविष्यामध्ये काय केलं पाहिजे, कशा प्रकारे शिकला पाहिजे, काय काय नॉलेज मिळवलं पाहिजे याचं सातत्याने ते मार्गदर्शन करायचे आणि त्यामुळे त्या मार्गदर्शनाचा परिणाम मला निश्चितच भविष्य काळामध्ये मला माझ्या जीवनामध्ये खूप उपयोगी पडला आहे असं मला सांगावंसं वाटतं. आम्ही विद्यार्थी प्रयत्न करू की आमच्याही शिक्षकांचं असंच मार्गदर्शन आम्हाला भेटलं. आम्हा वायरबी फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांना आपण काय संदेश देऊ इच्छिता? वायर फाउंडेशनचं तुमचं हे काही काम आहे, चांगलं काम तुम्ही करत आहात. हे काम करत असताना संदेश एवढाच देईल की तुम्ही सातत्याने आयुष्यामध्ये सकारात्मकता बाळगा. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन जर तुमचा सकारात्मक असेल तर त्या दृष्टिकोनामधून निश्चितच भविष्याची क्षितिज तुम्हाला सहजपणे गाठता येऊ शकते. स्वामी विवेकानंद असं म्हणायचे की आस्तिक कोणाला म्हणायचं, नास्तिक कोणाला म्हणायचं, याबद्दल स्वामी विवेकानंदांचे विचार खूप महत्वाचे आहेत. आपण सर्वसाधारणपणे आस्तिक आणि नास्तिक कोणाला म्हणतो तर जो देवाला मानतो तो आस्तिक आणि जो देवाला मानत नाही तो नास्तिक. परंतु स्वामी विवेकानंदांनी असं म्हटलंय की आस्तिक तो असतो की ज्याला स्वतःमध्ये आत्मविश्वास असतो तो आस्तिक आणि ज्याला स्वतःबद्दल आत्मविश्वास नसतो तो नास्तिक. आता या स्वामी विवेकानंदांच्या मताचा जर आपल्याला विचार करायचा असेल तर आजच्या विद्यार्थ्यांमध्ये सर्वात महत्वाचा जो काही ड्रॉबॅक आहे तो म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास नाही. आणि विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास नाही त्यामुळे विद्यार्थी कोणत्याही प्रकारे चांगल्या प्रकारे लढा देऊ शकत नाही अशी स्थिती निर्माण झालेली. आज असं म्हटलं जातं की आजची जी काही शिक्षण पद्धती आहे त्या शिक्षण पद्धतीमधून साचेबंद माणसं बाहेर पडतात. साचेबंद माणसं बाहेर पडतात. त्यांना स्वतःचा चेहरा नसतो, त्यांना स्वतःची ओळख नसते, त्यांच्या डोळ्यामध्ये तेज नसतं आणि अशी जर माणसं समाजामध्ये बाहेर पडत असतील तर अशा बाहेर पडणाऱ्या या जनरेशन मध्ये आत्मविश्वासाचा अभाव असतो. म्हणून तो आत्मविश्वासाचा अभाव जर घालवायचा असेल तर या शिक्षण पद्धतीमधून असं शिक्षण देणे गरजेचं असतं की ज्याच्यामधून निर्माण होणारी पिढी ही आत्मविश्वासपूर्ण असेल, त्यांच्यामध्ये साचेबंदपणा नसेल, त्यांच्या डोळ्यामध्ये तेज असेल, त्यांच्या बोलण्यामध्ये तेज असेल, अशी पिढी निर्माण करण्याचं कार्य या शिक्षण व्यवस्थेमध्ये होणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे मी तुम्हाला युवकांना संदेश दिला की तुम्ही जास्तीत जास्त आत्मविश्वास स्वतःमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न करा आणि आत्मविश्वासाने वागण्याचा प्रयत्न करा. तुम्ही भविष्य कवेत घेऊ शकता असं मला वाटतं. नक्कीच आणि तुमचे शब्द नेहमी लक्षात ठेवू आणि आमच्यातही सकारात्मक आणण्याचा प्रयत्न करू. तुम्ही तुमचा बहुमूल्य वेळ काढून आम्हाला मुलाखतीसाठी समज दिली त्यासाठी धन्यवाद. तुमचं बोलून तुमचे विचार, तुमची सकारात्मक पॉझिटिव्हिटी